हाय, वेलकम बॅक टू यू टर्न विथ वैशाली. आणि आज मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. काइंड ऑफ ब्रेन वॉश किंवा ब्रेन वॉश म्हटल्यापेक्षा थोडी जागरूकता मला ती फार महत्त्वाची वाटते. जसं की मी दिवसाला नाही काहीतरी इनमेन 10 ते 12 लेडीजसोबत बोलत असते कॉलवरती, म्हणजे रिगार्डिंग डाएट, वेट लॉस, योगा अँड ऑल. एक सगळ्यांचं डिस्कशन ऐकल्यानंतर ना एक पॉईंटवर पोहोचली मी की कसं असतं ना, सगळ्यांना आजकाल एक आजार झालेला आहे. तो म्हणजे माहिती, मला खूप काहीतरी झालं आहे, मोठा आजार झालेला आहे. काहीच नाही, सगळं आहे तुमच्याकडं, सगळं आहे. हातपाय धडधाकट आहे, डोळे चांगले आहे तुमचे, तुम्ही छान बोलू शकता, 2 वेळेचं चांगलं जेवण आहे, डोक्यावर चांगलं छत आहे. तर तुम्हाला असं का वाटतं की तुम्हाला खूप काहीतरी मोठं काहीतरी झालेलं आहे? एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर तुमचे पिरियड्स महिन्याला 3 किंवा 4 दिवस लेट येत आहेत तर याचा अर्थ तुम्हाला PCOD किंवा PCOS आहे असं काहीच नसतं. फर्स्ट थिंग, ठीक आहे. तुम्ही प्रॉपर डाएट आणि स्पेशली प्रॉपर योगा, रोज वर्कआउट, रोज घाम गाळणे जे मला ज्याला म्हणतात, किंवा जे पोटाचे एक्सरसाइजेस, स्पेशली वेन यू विल बिकम अ मदर, ठीक आहे. पोस्टपार्टम झाल्यानंतर एकदा तुम्हाला एक्सरसाइज करणं, स्पेशली पोटाचे व्यायाम करणं, स्त्रियांसाठी सांगते आहे, ते फार महत्त्वाचं आहे. ओके, तुम्ही रोज 10,000 पावलं चालत असाल, पण थोडेफार पोटांचे व्यायाम करणं जरुरी आहे, प्राणायाम करणं जरुरी आहे, मेडिटेशन सगळ्यात जास्त चांगलं. हार्मोनल इम्बॅलन्स जे म्हणतात ना, ते महत्त्वाचं. म्हणजे मेडिटेशन करा. असं नका म्हणू की मला वेळच नाही मिळत स्वतःसाठी. नाही, एक तर सकाळी लवकर उठा. बरं, ते होतच नाहीये तर संध्याकाळी इनमेन 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी तुम्ही असे तरी काढू शकतात की जिथे तुम्हाला स्वतः तुम्ही बसू शकतात मेडिटेशनसाठी. काहीच नाही, कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, स्वतःसाठी वेळ काढा. आपण पार्टी करायला जातो, बाहेर रेस्टॉरंटमधलं जेवण करायला जातो, मैत्रिणींसोबत तिकडं जा, सगळ्या गोष्टी करतो, पण इट इज जस्ट फॉर द फन. वेन यू स्टार्ट start working on your health, especially on your mind health, तुमचं मेंटल हेल्थ फार महत्त्वाची असते. त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही वर्क करायला लागाल ते फार महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे हॉबीज. तुम्हाला जे आवडतं ते करा. आठवड्यातून एकदा किंवा 2दा वेळ भेटेल तेव्हा करा. बरं, अजून दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुमचं वजन झपाट्याने वाढतं आहे तर याचा अर्थ तुम्हाला थायरॉइड वगैरे आहे असतली गोष्ट नसते, ठीक आहे. सेकंडली, ज्यावेळेस तुम्हाला जास्त गोड खाऊशी वाटतंय, अच्छा मला डायबिटीज आहे, मला साखर आहे आणि मग आमच्याकडे कोणाला तरी होतं आणि म्हणून आम्हाला पण होईल. थांबा, वेट, आधी स्वतःच्या ब्लड रिपोर्ट करून घ्या. खरंच त्यावरून जर वाटतंय तुम्हाला, सपोज रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत आणि खूप जास्त म्हणजे आउट ऑफ रेंज गोष्टी जात आहेत ना, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या ॲलोपॅथिक गोळ्या घ्यायला सुरुवात करा. जर तुम्ही बाउंड्री लाईनवर आहात किंवा त्याच्याच आसपास आहात तर गो फॉर आयुर्वेदा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लीज गो फॉर आयुर्वेदा. ओके, पहिल्यांदा आयुर्वेद, योग रोज करणं, प्राणायाम, मेडिटेशन करायला लागा, डाएटमध्ये चेंजेस करा. महत्त्वाचं म्हणजे अशातली एक मी तुम्हाला सांगते बेसिकली, जी मी स्वतः अनुभव केलेली आहे, की जसं आपण निसर्गाचं देणं लागतो ना, तसंच निसर्ग आपलं देणं लागतं, ठीक आहे. मनुष्य आणि निसर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत. आपल्या सगळ्या प्रॉब्लेमची सोल्युशन हे आयुर्वेदात आहे, निसर्गामध्ये आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट जास्तीत जास्त गोळ्या किंवा केमिकल्स पोटात घेण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा विचार करा. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, आता मी तुम्हाला सांगते एक मेजर इश्यू स्पेशली लेडीजमधला मी तुम्हाला सांगते. माझ्याकडं हजारो क्लायंट्स आहेत ज्यांचं वेट लॉस झालेलं आहे. माझ्याकडे असेही क्लायंट्स आहेत ज्यांनी महिन्यातून फक्त 2 किलो वेट लॉस केलेलं आहे. माझ्याकडे असेही क्लायंट आहेत ज्यांनी 20 दिवसात 8-8 किलो वेट लॉस केलेलं आहेत. माझ्याकडे असेही मेल क्लायंट्स आहेत की ज्यांनी महिनाभरात 9-9, 10-10 किलो वेट लॉस केलेलं आहे, ठीक आहे. महत्त्वाचं, तिचं वेट लॉस झालंय, माझं का होत नाही, हे असं नसतं, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बॉडी मेटाबॉलिझम, तुमचं एज, तुमचं हाईट, प्लस तुम्ही कुठल्या पद्धतीचा डाएट घेता आहेत,
तुम्हाला काही इश्यूज तर नाही आहे ना, तुम्हाला काही हेल्थ इश्यूज आहेत का? कारण ज्यावेळेस तुम्ही डाएट करता त्यावेळेस तुम्हाला जर काही इश्यूज आहेत, सपोज यू आर सफरिंग फ्रॉम द PCOD, सपोज तुमचे पिरियड्स खूप लेट आहेत आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही काहीतरी इश्यू आहे पिरियड्स रिलेटेड, तुम्ही तशा पद्धतीने डाएट घ्या. जर तुम्ही योग्य आहार, प्रॉपर योगा, वर्कआउट, प्रॉपर सगळ्या गोष्टी फॉलो करतायत, सोबत 8 तासाची झोप, 4 लिटर पाणी, बिलकुल स्ट्रेस नाही, शांत राहायचं, नको त्या गोष्टींचा बिलकुल त्रागा करून नाही घ्यायचा, तर आणि तरच तुम्ही स्वतःला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकाल. अदरवाईज तुम्ही तिथेच स्टक होऊन जाल. आणि ज्यावेळेस वन्स यू क्रॉस द एज ऑफ 30, 35, 40, ठीक आहे, माझ्याकडं मोस्टली ह्याच वयामधल्या बायका येतात जास्तीत जास्त. मला एक समजत नाही, आयुष्य इतकं सुंदर आहे, जगण्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी, करण्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला कसला त्रास आहे नक्की? एकतर महत्त्वाचं म्हणजे बाहेर मित्रमैत्रिणीसोबत आउटिंग करणं, फन करणं, फिरून येणं, ड्रिंक्स घेणं, बाहेर रेस्टॉरंटमधलं खाणं, दॅट इज जस्ट फॉर युअर फन. त्याने तुम्हाला मनाला कुठे आनंद नाही मिळत, ठीक आहे, सपोज जर भेटत जरी असेल, पण तुमच्या खरंच मेंटल हेल्थसाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या नक्कीच आहे, पण इतक्या नाही जितक्या ॲज कम्पॅरेटिव्ह टू मेडिटेशन, प्राणायाम, प्रॉपर जेवण, व्यवस्थित घरातलं जेवण, फळं खाणं, ड्रायफ्रूट्स खाणं, महिन्यातून 2 ते 3 वेळेस नारळ पाणी घेणं, आहारामध्ये नारळ, श्रीफळाचा, हिरव्या पालेभाज्यांचा प्लस फळांचा समावेश करून घेणं. देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन दीज टू. ओके, तुम्ही जा, सगळ्या काही गोष्टी करा, स्पेशली बायका. मैत्रिणींना भेटलं सगळ्यांना चांगलं वाटतं, मित्रांना भेटलं सगळ्यांना छान वाटतं, बट एक्झर्शन नाही झालं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये, खूप स्ट्रेस नाही घेतला पाहिजे. जसं जसं वय वाढतं तसं जसं कोण काय बोललं त्याचा जास्त स्ट्रेस यायला लागतो आपल्याला. सो बेटर ना, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, एक तर जगा तर स्वतःसाठी जगा, सगळी कर्तव्य करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या परिवारासाठी फार महत्त्वाचे आहात, एवढं लक्षात ठेवा. कोणाचं काय झालं म्हणून माझं होत नाही किंवा माझं झालं आणि तिचं होत नाही, प्लीज प्लीज प्लीज, ती कंपॅरिझन तिकडेच फेका, ठीक आहे. आयुष्य खूप सुंदर, मोलाचं आहे आणि खूप छोटंसं आहे, त्याच्यामुळे ना महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. मी ज्या गोष्टी सांगते त्या प्लीज फॉलो करा. आणि हे जो आजार आहे, मला काहीतरी झालं आहे, मला काहीतरी खूप मोठं झालेलं आहे. आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू, आय लॉस्ट माय हेअर्स, स्पेशली दिस एरिया 4 times. अँड आय एम हॅपी विथ माय दिस हेअर्स बिकॉज आय एम वर्किंग ऑन माय सेल्फ. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तिकडे खूप काही जास्त मोठी जरी गोष्ट झाली ना, मला फार काही स्ट्रेस येत नाही, कारण मी रोज योग करते, प्राणायाम करते, मेडिटेशन करते. माझं डोकेदुखी जरी झालं तरी पण मी कधीच टॅबलेट घेत नाही, कारण आयुर्वेदात जेवढे उपचार सांगितलेत ना, मी तुम्हाला खरं सांगते, आहे एक्स्ट्रीम होतं जेव्हा तुम्हाला फार चालताच येत नाही आहे, फार चक्करच येत आहे, घेरी येते, त्यावेळेस डॉक्टरकडे जा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नका करू हे सगळ्या काही गोष्टी, ठीक आहे. स्वतःच्या हेल्थसोबत खेळू नका, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे समोर जे काही तुम्हाला आहार दिसतोय ते घेतल्यानंतर माझ्या शरीराला चांगलं वाटणार आहे का हे माझ्या शरीरासाठी घातक आहे, त्याचा विचार करा आधी. विरुद्ध आहार घेणं टाळा. खूपच रात्र आहे म्हणजे आता आपल्याला आकाशात चंद्र दिसतोय आणि त्यावेळेस मी भकाभका खाऊन घेईल आणि मग मला भारी वाटेल, नाही प्लीज, तसं भारी बिरी काही नसतं. जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचा आहारामध्ये बदल पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कपल डाएटने येत असाल तर माझ्या नवऱ्याचं 4 किलो कमी झालं, माझं 2 किलो पण हललं नाही असा विचार करायचा नाही. भलेही तुम्ही एकाच घरात राहतात किंवा तुमची जन्मजन्माची साथ आहे, पण तुमचं शरीर वेगवेगळं आहे, ठीक आहे. भले तुम्ही एकच डाएट जरी घेताय तरी तो डाएट वेगळा इम्पॅक्ट होईल तुमच्यावरती, त्यांच्यावरती वेगळा इम्पॅक्ट होईल. स्त्रियांमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, रिव्होल्युशन असतं, कधी बॉडी खूप छान स्लिम ट्रिम दिसेल जेव्हा तुम्ही योगा वगैरे कराल. पिरियड्सच्या 1 आठवडा आधी यू आर गेटिंग सिम्पटम्स ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. पिरियड्स याच्या 2 दिवस आधी तर तुमची पोट असं काही फुगलेलं असेल जसं की तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणून. पिरियड्स गेल्यानंतर पण सेम तसंच राहतं आणि ते बॅक टू रुटीन यायला खूप वेळ लागतो. खूप वेळ म्हणजे इट डिपेंड्स ऑन युअर बॉडी,
जर सपोज मी सोमवार ते शनिवार मी योगा करते, वर्कआउट करते, तर रविवारी माझ्या बॉडीने शांतने बसलं जात. मला सतत मी स्ट्रेचिंग करत असते. आहारात पण मी योग्य तो बदल जरी केला तरी पण मला माहिती की आता पुढच्या वेळेस डिटॉक्स घ्यायचं आहे, मी जरी बाहेरचं खाऊन आली आहे तरी. सो ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे आजकाल तुम्ही बघाल ना, गुगल ओपन करा किंवा यूट्यूब ओपन करा, तुम्हाला खूप सारं प्रवचन देणारे भेटतील माझ्यासारखे. पण इफेक्ट केव्हा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम केव्हा, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी खरोखर आचरणात आणाल त्यावेळेस आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाताची 5 बोटं सारखी नाही आहेत. तेव्हा तुम्ही 5 स्त्रिया किंवा 5 वेगवेगळ्या स्त्रिया जरी तुम्हाला एकमेकांना ओळखत असाल तरी तुमची बॉडी सेम वर्क नाही करत. तुमचा जर शरीराचा रंग वेगळा, तुमच्या रक्ताचा रंग जरी एकही राहिला तरी पण तुमची बॉडी डिफरंटली वर्क करते. सगळ्यांची बॉडी दिसायला सेम असते, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड, सगळं काही सारखं असतं. पण इंटरनल काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे प्रत्येकावरती सेम डाएट अप्लाय होत नाही. आणि भलेही सेम डाएट केला तरी तुमची बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट करते डाएटला तेही फार महत्त्वाचं असतं. महिन्यातून एखाद्याने 5 किलो वजन कमी केलं तर माझं 5 झालंच पाहिजे किंवा माझं 8 झालंच पाहिजे नाही. तुमचं 3 जरी झाले तरी तुम्ही त्यामध्ये खुश राहा. यू आर गेटिंग बॅक इन युअर शेप. दॅट इज सो इम्पॉर्टंट आफ्टर वन्स यू क्रॉस द एज ऑफ 35 or 40. माझ्याकडं 60, 70 वर्षांच्या पण बायका आहेत ज्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. असे सुद्धा लोक आहेत ज्यांनी एक कॅन्सरची स्टेज क्रॉस केलेली आहे. असे सुद्धा आहेत. त्यांचं इझिली छान हसत खेळत वेट लॉस होतं आहे. प्रत्येकाचा डाएट डिफरंट आहे, प्रत्येकाचे योगा डिफरंट आहेत. ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम करताना पण लक्षात ठेवा, प्राणायाम करताना पण कपालभाती, भ्रस्तिका, ओमकार हे प्राणायाम सकाळी करायचे पहाटे उठल्या उठल्या. ठीक आहे. टू डिटॉक्स युअर बॉडी फर्स्ट. सेकंड थिंग, संध्याकाळी शांत शीतल प्राणायाम करायचे. जसं की चंद्रभेदी झाले प्राणायाम, सूर्यभेदी सकाळी, चंद्रभेदी संध्याकाळी, शीतल प्राणायाम आहे एक, तो करायचा. भ्रामरी प्राणायाम करायचा. भ्रामरी प्राणायाम मुलांना करायला लावायचा. शांत अतिशय. म्हणजे एक सांगू का, तुम्ही फिजिकली कितीही ॲक्टिव्ह असाल ना, पण तुमचं जे चंचल मन आहे ना त्याला थोडं कंट्रोल करायला शिका. शांत राहायला शिका. खूप शांत राहायला शिका. तुम्ही जे खाता पिता आहे, जे बोलता आहे, ज्या पद्धतीने वागता आहे, त्या सगळ्या गोष्टींचं एकदा आत्मपरीक्षण करा. ॲम आय डुईंग राईट ऑर रॉंग, सगळ्या गोष्टींचा विचार करा. ओके. सो दिस इज जस्ट अ स्मॉल मेसेज टू ऑल माय लेडीज अँड हॅपी वुमन्स डे टू ऑल. माझा वुमन्स डेचा मेसेज बाकी होता सगळ्यांना द्यायचा, मला कळत नव्हतं, कारण की सगळेजण त्या झोनमध्ये असतात. पण महत्त्वाचं म्हणजे एक असतं ना, आयुष्य एकदाच भेटतं. महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना, आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण स्वतःचं करा. आपली जी कर्तव्य आहे ती व्यवस्थित पार पाडा. कर्म चांगली ठेवा. कोणाबद्दल द्वेष ठेवू नका मनामध्ये. ठीक आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची प्रगती कशी होईल त्याचा विचार करा. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. खूप झेललं तुम्ही मला. थँक्यू. सो पुढच्या वेळेस चांगला व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत यू टर्न विथ वैशाली. बाय.